हा गावचे, माझी पण आई गावचीच आहे. हा माझं अहिल्यानगर. हाय, कसे आहात तुम्ही? बघितलाच असा छोटासा व्हिडिओ तो मी काढला 10 सेकंदाचा सकाळी. ॲक्च्युली माझ्या गाडीत पॅसेंजर आले. मी येत होते पॅसेंजर सोडून दुसरीकडे. येता येता रस्त्यात थांबले होते. हात केला, मग त्यांना घेतलं मी आणि साडी बिडी पांढरीच घातली आहे. मी ओळखलं, म्हटलं या डिसेंबरसाठीच आले असतील हे. आता चालले असतील मला असं वाटलं आता गावाला वगैरे. तर बसले ते रिक्षात. तर ते सांगत होते का आम्ही आलो डिसेंबरला, पण खूप लाईन होती तर दर्शन नाही भेटलं आम्हाला. मग आता आम्ही आज पुन्हा चाललो. बघा किती प्रेम आहे डॉक्टर बाबासाहेबांबद्दल. म्हणजे बुलढाण्याहून आलेल्या त्या बोलल्या. किती छान वाटलं मला. असं एवढं वय असून ते आल्या. आणि तो जो मुलगा होता त्यांचा नातू, आय थिंक कोण होता का मुलगा होता माहीत नाही मला. तर तो बोलत होता, बुड्डीला म्हटलं नको येऊ तर तरी आली उगीच. म्हटलं जाऊ द्या हो, तुम्ही जवान आहात, तुम्ही नंतर कधी पण दर्शन घेऊ शकता. आता त्यांचं वय झालं आहे, त्यांनी पण बघितलं पाहिजे. तर तो मुलगा बोलतो आपण काहीच असं बघितले नाही वाईट दिवस तेव्हाचे, जे आपल्या लोकांना त्रास द्यायचे ते लोक. तर ह्या लोकांनी पाहिलाय तो त्रास, सहन केलाय पहिला. म्हणून त्या आजी म्हटल्या मरण आलं मला तरी चालेल, तिकडे आले तर बापा किती चांगलं होईल म्हटले. हां, मला तिकडे येऊन जर मरण आलं तर किती चांगलं होईल. म्हणून त्या आजी एवढ्या गर्दी असते, दर्शन नाही झालं म्हणून आज सकाळी गेल्या. म्हटल्या आता गावाला जायच्या आधी आता बोलल्या आता गर्दी नसेल ना तर आता दर्शन भेटेल, म्हणून मग आज गेल्या त्या. खूप छान वाटलं मला. असं वाटलं की बाबा बघा किती आवड आहे बाबासाहेबांबद्दल. आणि काही लोक काही काही बोलतात, जाऊ द्या त्याच्याबद्दल नाही मला बोलायचं आहे. चला बाय.